बाळांनो, पुढल्या प्रश्नाचा अर्थ काळजीपूर्वक बघा. प्रत्येक प्रश्नाचा अर्थ काढा. मुकुंद possesses ₹50 more than what Sagar possesses. The product of the amount they have is 15,000. Find the amount each one has. पेज नंबर 54. 54 वर गणित दिलेलं आहे बघा. मुकुंद जवळ जे पैसे आहेत ते पैसे सागरपेक्षा जास्त आहेत. म्हणजे मुकुंद जवळची रक्कम, सागर लहान आहे आणि मुकुंद मोठा आहे. सागरकडे जर 100 रुपये असतील तर मुकुंदकडे 50 रुपये जास्त आहेत. म्हणजे 1 अधिक 50 कुणाकडे झालं? मुकुंदकडे झालं. मग सागरकडे 100 रुपये घेऊया. लेट द अमाऊंट सागर possesses ₹X. सागरकडे 100 रुपये असतील तर मुकुंदकडे किती आहेत? 1 अधिक 50 आणि त्या दोघांचा गुणाकार दिलाय 15,000. त्या दोघांचा म्हणजे दोघांच्या जवळील रकमांचा गुणाकार म्हणजे 1 कंसात 1 अधिक 50 ह्या दोघांचा गुणाकार आपल्याला दिलाय 15,000 रुपये. फ्रॉम द गिवन कंडिशन X कंसात 1 अधिक 50 बरोबर 15,000. आणि हे गणित सोडवायचं. x गुणिले x स्क्वेअर प्लस 50x मायनस इज इक्वल टू 0. मायनस 15,000 एक्के 15,000. फॅक्टर पाडा 5 न 5 त्रिक 5 सक्क पुन्हा 5 नच पाड्या फार तर 5 एक्के 5 5 दोन्ही पुन्हा बेन बे सक्क बे त्रिक 3 एक्के बे पंचे 5 एक्के 1. ह्यातला नंबर कोणताही खालीवर झाला तरी चालेल. शंका प्रत्येक वेळ आपल्या लेक्चर्स मध्ये मी पुरेपूर तुमच्या शंका निरसन करत आलोय. ह्या व्हिडिओमध्ये जरी समजा या लेक्चरमध्ये जरी समजा तुम्हाला शंका निरसन नाही झाल्या तर पुढल्या लेक्चर्समध्ये शंका निरसन होतील. प्रत्येक शंका तुमच्या निरसन करीत आलोय बाळा. ह्यातलं समजा 2 वर जाईल ते 5 खाली येईल पण ह्यात संख्या पुढे येणार आहेत. कंपोजिट नंबर घ्यायचा नाही, प्राईम नंबरच आला पाहिजे. ह्यातल्या सर्व संख्या प्राईम नंबर आहेत. फक्त एक ही प्राईम नाही, कंपोजिट नाही. आता 50 येण्यासाठी 2 ग्रुप पाडायचे आहेत. आता 2 ग्रुप पाडा. 5 दुनी 10 10 त्रिक 30 30 दुनी 60. समजा 60 घेतलं. 5 5 25 5 सव्वाशे 60 मध्ये 50 चा फरक पडत नाही. 5 5 25 25 चोक 100 घेतलं. 3 5 त्रिक 15 15 दुनी 30 3 5 150. थांबा 1 मिनिट. आणि 1 5 घेतलं. 25 चोक 100. इथं 150 आलं आणि इथं 100 आलं. 150 आणि किती आलं? 100. 50 अधिक वजाचा गुणाकार वजा मिडल टर्म किती आला आपला? 150 मधून 100 गेलं 50 अधिक 50 आलं. अधिक 50 आहे पहिला टर्म आहे तसा अधिक 150 x वजा 100x वजा 15,000 बरोबर 0. काय कॉमन निघल बघा? x कंसात x अधिक 150 वजा 100 कंसात x वजा वजांचा गुणाकार अधिक 100 काढला 150 बरोबर 0. 2 ब्रॅकेट इक्वल आले पाहिजेत.
x वजा 100 बरोबर 0, x अधिक 50 150 बरोबर 0 और x minus 100 is equal to 0, x is equal to 100 and x is equal to minus 150. जी अमाउंट असते आपल्याला, अमाउंट निगेटिव्ह कधी असते का बाळांनो? नाही. मग x बरोबर किती आलं? 100. म्हणजे सागरकडं 100 रुपये आहेत आणि मुकुंदकडं 50 रुपये जादा आहेत. म्हणजेच किती असणार आहेत? 50 अधिक 100 150 रुपये. वजा अमाउंट कॅन नॉट बी निगेटिव्ह और x इज इक्वल टू 100 घेतला म्हणजेच आपल्याला अमाउंट 100 आणि x प्लस 50 म्हणजेच 1500. द अमाउंट परचेसेस बाय सागर अँड मुकुंद आर द 100 रुपीज 100 अँड रुपीज 150 रिस्पेक्टिव्हली. म्हणजे सागरकडे किती अमाऊंट आहे बघा, मुकुंदकडे किती अमाऊंट आहे बघा आणि फॅक्टर व्यवस्थित पाडता आले पाहिजेत.